विवेक ना विवेक आणि स्ट्राईकला विवेक, नॉन स्ट्राईकला ऋषिकेश आणि पहिल्या गोलंदाजीचा फार समजतो भावेश. स्ट्राईकला विवेक आणि नॉन स्ट्राईकला ऋषिकेश आणि पहिल्या गोलंदाजीचा फार समजतो भावेश. बघूया सामना चालू होतोय. पहिली चिठ्ठी जी निघेल ती वापाळ संघाशी खेळेल याची नोंद घ्यायची. गुड बॉल, पहिला बॉल बॅट काढण्यामध्ये यश मिळते भावेशाला. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, पहिल्या बॉलला सन्मान दिलाय फलंदाजाने. अतिशय सुंदर गोलंदाजी. बघूया दोन बॉल डॉट काढण्यामध्ये यश. बघूया फक्त 12 बॉलचा खेळ आहे, 12 बॉलमध्ये हाणामारी करायची आहे. आणि पहिली विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळते. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत 3 बॉल टाकून झाले, 1 विकेट प्राप्त करण्यामध्ये यश. गोलू 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी उपसरपंच सदानंद भोर यांच्याकडनं ऑनलाईन होईल याची नोंद घ्यायची आहे. विजय संघ वापाळे संघाशी लढणार आहे. गणेशपुरी वर्षात दिगाशी वापाळे वर्षाच विजय संघ वाईट पंचांचा इशारा येतो. आमंत्रण झाल्यामध्ये भर आणि वाईटच्या रूपामध्ये 1 धाव मिळते दळा संघाला. आणि आता मात्र उंच असं मारलं बॉल पुन्हा लागपाट करतो. बघूया आणि षटकार 6. एक अपटून टाकला बॉल, एक खणखणीत षटकार बघायला मिळाला. बॅटमधून धावसंख्या फलकावर पोहोचते 7. दिगाशी टॉचविन फील्ड घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते गणेशपुरी संघाला. आणि डॉट बॉल एक षटकारी धावफलक पुढे सरकलाय 7 या अंकावर. आणि आता मात्र उंच असं मारलं बॉल फिल्डर खाली आहे आणि गुड कॅच. पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक भावेशाची सरळ भोर लाभ उपसरपंच यांच्याकडनं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतो, दानशूर व्यक्तिमत्व. काही काही रणांची बरसात बघायला नाही भेटली परंतु पैशाची बरसात नक्कीच त्यांच्याकडनं बघायला मिळते. एक जबरदस्त कामगिरी. दोन्ही संघ आपल्याच विभागातले आहेत. दला संघ सुद्धा आपल्या विभागातला पडगे विभागातला आहे आणि लाभ संघ सुद्धा पडगा विभागातला आहे. दोन्ही संघ एक दिवसाशी लढतात म्हणजे अतिशय सुंदर दोघांमध्ये काम पाहायला मिळते. आमच्या पाहुण्यांच्या साह्यामध्ये सामना चालू आहे. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर. बघूया त्याची जागा घेऊन चढतो विकी. एक विकी मध्ये आक्रमकता आहे. बघूया दुसरे गोलंदाज कोण आहे? सुजल. दुसरं षटक गेलो आहे सुजल. बघूया कशा पद्धतीने हाताळतोय. ते नवीन फलंदाज विकी. ऋषिकेश स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला आहे फिकी. आणि गोलंदाजीचा भार सांभाळला दुसरा षटक घेऊन येतो सुजल. गुड कॅच. जबरदस्त कॅच. मानससाठी 500 रुपये सदान भोर यांच्याकडनं. लाभ संघाचे उपसरपंच सदान भोर मानस याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन मिळतील मानस.
ऋषिकेश बाजूला तंबूमध्ये निराश परततोय. एकच चांगला फटका मारायच्या नादामध्ये उंच असा बॉल उडलेला, परंतु तू घेतो मी घेतो असा करून सुद्धा एक जबरदस्त कॅच घेण्यामध्ये यश मिळालं. शेवटच्या क्षणाला बॉलवर नजर गेली आणि कॅच घेण्यामध्ये यशस्वी ठरलंय. बघूया पुन्हा एकदा प्रशांत येते नवीन फलंदाज आणि आता मात्र पुन्हा एकदा उंच असा मारले. फिल्डर लागपाट करतोय आणि कॅच सुटते. एक मोठा जीवदान मिळतोय. मला तर वाटतं 2 धावा बनवून काढण्यामध्ये यश मिळतंय. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. 9 या धावा. एक जबरदस्त कामगिरी, एक मोठा जीवदान मिळतोय. आणि 1 धावच फलक काढलेली आहे आणि 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय 10 या अंकावर. आणि बरोबर पाहुण्यांचं लक्ष सुद्धा आहे खेळावर. म्हणजे अतिशय सुंदर सामना आपण मैदानामध्ये पाहतोय संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. दलावर्षस जय वाघोबा लाभ आणि एक सुंदर बॉल, एक जबरदस्त कामगिरी. अशा बॉलाची गरज होती. त्याच पद्धतीत गोलंदाजी फलंदाजीला बरोबर हेरलं त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. काहीतरी गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. मला तरी वाटते सुजन आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. सागर शेख, सागर सर कुठे असेल त्यांनी व्यासपीठावर यायचंय. कोणाला आता रनआउटच्या रूपामध्ये विकेट पडते. कोणाला 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 नवीन फलंदाज तेजस आणि फुलटॉस बॉल टाकतोय आणि बॉल जाते सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा मिळतात. धन्यवाद विजय सर. तर जाऊयात मॅचकडे. नेक्स्ट मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सने रेडी राहायचं आहे. गणेशपुरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल दिघाशी. आणि चालू असलेल्या सामन्यामध्ये पाहिलं तर 12 बॉलमध्ये टार्गेट ठेवलं गेलंय. एकंदरीत 17 धावांचं विनंती आहे. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब लावा. टीम दळेपाडा मी फास्ट जरा घाई करा, कारण यानंतर देखील बरेचसे सामने शिल्लक आहेत आणि आयोजकांना आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर हे डोंगाची कुशील आपल्याला गाव आहे दिघाशी. ते अंधार लवकर पसरतं, त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण स्पीडअप करा. आपण पाहतो या ठिकाणी जिजाऊ शिवसेना चषक 2025 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील रंगतदार सामने आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचताना पाहतोय. तिथून दुसऱ्या फेरीतील हा सामना पाहतोय जिथून प्रथम फलंदाजी केली आहे. 16 धावा जमा केल्या. दळेपाडा टीमने 17 धावांचं टार्गेट ठेवलंय टीम लाभ संघासमोर. चला क्षेत्ररक्षण लावा. फलंदाज दाखल करायचे आहेत लाभ टीम. चला घाई करा. दोन्ही टीमला विनंती आहे, आम्ही वारंवार सूचना करतोय. टीम लाभ आपले सलामीची जोडी मैदानात दाखल करा. एकंदरीत इथून पुढे 3 सामने शिल्लक आहेत.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चला घाई करा, जरा धावत या, विनंती असेल आपल्या सलामवीरांना. 12 बॉल 17 धावांचं इक्वेशन आहे. अशा कंडिशन्स मध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज सलामीला येत असताना राहुल आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या भावेशनं अगदी पहिल्या मॅच मध्ये षटकारांचा पाऊस पाडला होता, अखेरकार 5 बॉल मध्ये 5 षटकार ज्याने लगावले होते, असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल भावेश. आता मात्र 12 मध्ये 17 काढायचे आहेत. ती सकाळची कंडिशन्स होती, सकाळचं सत्र होतं, परंतु या सत्रामध्ये कोणत्या पद्धतीने फलंदाजी होते देखील पाहावं लागेल. खरं तर विश्वगड विरुद्ध लाप असा सामना झाला, ज्यामध्ये 64 धावा उभ्या केल्या तर टीम लापने, ज्यामध्ये 5 षटकार या खेळाडूने लगातार ठोकले होते. नाव आहे भावेश. तो स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक एंड वरती राहुल. तर पहिल्या क्रमांकाचा षटक गोलंदाज इथं आपण पाहतोय अनिरुद्धला. चला मॅच सुरू करा, कारण प्रॅक्टिस करण्याची वेळ नाही आता. लगेचच बॉल मार्गस्थ करा, कारण लाईव्ह मॅच आम्ही असं बोलणं आम्हाला देखील योग्य वाटत नाहीये. षटकातला पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. राईट आर्म राहुल द विकेटना भावेश करिता. 12 बॉल 17 धावांचं इक्वेशन आहे जरूर. यावेळेला मिस्टाईम स्ट्रोक जरूर आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील मिड ऑफ पर्यंत, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण झाल्यात. 2 धावेने टीमचा श्री गणेश होत असताना धावसंख्या धावफलकावरती 2. दोन्ही संघांचा पहिल्या फेरीमध्ये प्रवास खूप चांगला राहिला. दुसऱ्या फेरीतील लढत जिंकून तिसरी फेरी कोणाच गाठणार, आणि इथून मात्र जो विजयी संघ आहे तो टीम वाफाळे बी संघाविरुद्ध खेळण्यासाठी पात्र ठरेल. राऊंड द विकेट ना पुढचा बॉल. ओहो, एक्सप्रेस डिलिव्हरी, प्रचंड गती होती, वेग पाहायला मिळाला. अनिरुद्ध गोलंदाजी करतायत. यावेळेचा हा बॉल अगदी बघण्यायोग्य होता, लाजवाब होता. धावसंख्या रोखली 2 अंकावरती. प्रत्येक डॉट बॉल हा दबाव निर्माण करेल लाभ संघासमोर. मिस टाइम आहे, जेलची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली, आणि पहा त्यानंतर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. ती संधी देखील गमावली गेली. इथे 2 धावा आल्या. ही विकेट खूप महत्वाची होती, कारण पहिल्या मॅच मध्ये जो बरसला त्यालाही जीवनदान मिळालं, आणि ज्या ज्या वेळेला एखाद्या चांगल्या खेळाडूला जीवनदान मिळतं ना, तर निश्चितपणाने तो त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो. भावेशलाही जीवनदान मिळालंय जरूर, परंतु अधिक फायदा उचलेल का? धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते 4 अंकावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत, आणि धावांची गरज आहे. 9 बॉल 13. अगुट टप्प्याचा बॉल. इथे देखील मिस टाइम आहे. इथे देखील संधी निर्माण झाली आहे. इथे पहा कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 6 धावा. या चुका केल्या होत्या टीम पिंपळघर संघाने क्षेत्ररक्षण करत असताना, आणि या चुकांमुळे त्यांना ही स्पर्धा सोडावी लागली. त्यामुळे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. या अशा चुका तुम्हाला पराभवाच्या सामोरे घेऊन जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना 6 धावा. भावेशला लगातार 2 जीवनदान जरूर मिळालेत, परंतु या जीवनदानाचा फायदा तो घेईल का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. अनिरुद्ध पुढचा बॉल घेऊन रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्टान्स बदलला गेला, आणि इथून पहा खरं तर डॉट बॉल आलाय असं पंच आम्हाला सांगतायत. स्टान्स बदलला गेला होता. नक्कीच एक चांगला निर्णय म्हणावा लागेल राहुल आहिरे सर यांच्या माध्यमातून. डॉट बॉल. पलटवार करत असताना अनिरुद्ध चाणक्य पद्धतीची गोलंदाजी. समोरच्या दिशेला 20 मध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली. यावेळेला चुकी होणार नाहीये. भावेश बाद. पहिला धक्का, पहिली विकेट गमावली आहे टीम लाभ संघाने. अगदी पाहिलं तर या अगोदर 2 जीवनदान मिळाले होते, आणि त्यानंतर विकेट. षटक देखील कंप्लीट झाले. धावसंख्या
6 वरती आहे. विजयाकरिता 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. यश आलाय, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. तर चला टीम दळेपाडा, आपण सकाळच्या सत्रापासून आमच्या मंडळाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलंय, त्याची आता देखील आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरिता विकी आलाय. 6 बॉल 11ची गरज, कंपल्सरी चेसिंग. मात्र हा विजय कोणाच्या वाट्याला जाईल? क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल घडवला गेलाय. डाव्या हाताचा हा शैलीदार फलंदाज स्ट्रायकर एंड वरती राहुल. चला मॅच सुरू करा. आम्ही वारंवार सांगतोय की स्पीडअप करा मित्रांनो, कारण आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर सामना काहीही करून आम्हाला खेळवायचा आहे. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला राहुल पाहायला मिळेल. 6 बॉल 11ची गरज आहे आणि अशा कंडिशन्स मध्ये आपण पाहतोय गोलंदाज विकीला. षटकातला हा पहिला बॉल असेल विकीचा. पहिलाच बॉल अगदी पाहिला तर अचूक टप्प्यावरती लेंथ योग्य होती. थोडासा खाली देखील स्थिरावला. खालच्या बाजूने हा चेंडू एसटी रक्षकाने गॅदर केला. डॉट बॉलने करत असतो सुरुवात गोलंदाज विकी. चांगला बॉल होता. 5 मध्ये काढायच्या आहेत त्या मात्र 11. 11 धावा कोणत्या पद्धतीने डिफेन्स केल्या जातील यावेळेला बॅटच्या रडार मध्ये होता, परंतु प्रॉपर टायमिंग झालाय का तर नाही. क्षेत्ररक्षक बॉल खाली. व्हेरी नाईस कॅच. आणखीन एक धक्का टीम लाभ संघाला. फलंदाज राहुल बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज धावत द्या प्लीज, लाभ संघाला विनंती आहे. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला 4 मध्ये. चला टीम मीटिंग घेऊ नका दळेपाडा, आयोजकांची सूचना आहे आपल्याला. अगदी पाहिलं तर खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीने हा झेल कॅरी केला. आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानात आकाश आलाय. 4 बॉल आणि विजयाकरिता आता इथून 11 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका टीम लाभ संघाला मॅच मध्ये घेऊन येईल, तर एक विकेट टीम दळेपाडा संघाला विजयाच्या उंबरड्यावरती राहील. मात्र इथून काय घडेल हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे टीम दळेपाडा संघाची. 4 बॉल मध्ये 11. अशा कंडिशन्स मध्ये आपण पाहिलं तर आकाश आलाय. पुढचा बॉल घेऊन इथून मात्र गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतोय गोलंदाज विकीला. आडव्या बॅटने आक्रमण तर चढवलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळत आहेत. चला सेलिब्रेशन नको आहे, वेळ कमी आहे. आता मात्र मॅच मध्ये उरले 3 चेंडू आणि 3 मध्ये धावा काढायच्या आहेत. एकंदरीत 11. आक्रमण हे प्रत्येक बॉलवरती करावं लागेल. अगदी पाहिलं तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट. विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे गोलंदाज विकीला. प्रणय न्यू बॅटर. स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतील 3 बॉल आणि 11ची गरज आहे. मात्र एखादा चौकार षटकार आला तर अशाचा किरण हा निर्माण होऊ शकेल लाभ टीम करिता, परंतु ते आता त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. फटका तर दमदार आहे, परंतु तिथे देखील क्षेत्ररक्षक विकेट हॅट्रिक संपन्न करतोय गोलंदाज विकी. 6 मध्ये 11ची गरज होती आणि तिथे त्याने मिळवले 3 विकेट्स. आता मात्र इथून 2 बॉल आणि 11ची गरज आहे. खरं तर आपण पाहिलं ना तर असं वाटत होतं लाभ टीम या मॅच वरती पकड निर्माण करतोय, परंतु त्याने केलेली आक्रमकता, कारण इथे आपण पाहिलं थोडंसं आउटफील्ड देखील खराब आहे. 12 मध्ये 17 काढायच्या होत्या, पण 17 1-2 अनेक पण होऊ शकल्या असत्या. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याची ही रणनीती जी होती ही कुठेतरी चुकताना पाहायला मिळाली. कारण प्रत्येक बॉलला 6 चौकार येईलच असं क्रिकेटमध्ये नाही आहे. तुम्हाला सिंगल डबल मिळतोय ना तर तुम्ही तो जरूर घ्या. 2 मध्ये आता 11 काढायचे आहेत. फील्ड रचनेमध्ये बदल घडवला गेलाय. सुजल न्यू बॅटर.
2 बॉलमध्ये 11ची गरज आहे. मॅच संपल्यानंतर पुढील सामना लगेच स्टार्ट होईल, जिथे आयोजकाचा संघ इन ऍक्शन आणि त्यांच्या समोर असेल गणेशपुरी संघाचं आव्हान. टॅप केला बॉलला, प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. सिंगलने काही बिघडणार नाही आहे. 1 बॉल आणि 10 रन्सची गरज. त्या सामन्यावरती पकड निर्माण करत असताना दळीपाडा संघ. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 10 रन्सची गरज आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा. खरं तर खूप चांगली स्पर्धा आहे. लाईव्ह टेलिकास्ट केलं आहे सावली क्रिएशनच्या माध्यमातून. आमचे मित्र अक्षय गोतारणे अँड कंपनी, कल्पेश गोतारणे अँड कंपनी. यावेळेचा बॉल आक्रमण आणि खर तर इथून विजय साकारलाय तो मात्र टीम दळीपाडा. अभिनंदन अँड हार्ड लक टीम लाप. चला टीम दिघाशी आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण आयोजक आहात, कारण यानंतर आणखीन 2 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. स्पीडअप करा. युवराज पाटील, अक्षय गोतारणे आणि पूर्ण टीमला विनंती आहे.